नमस्कार. फिनिक्स ट्रेडिंग मध्ये स्वागत आहे. आपण निफ्टीचं अनालिसिस बघतोय 8 ऑक्टोबर आणि काल जसं आपण ही ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली, निफ्टी ऑलमोस्ट या ट्रेंड लाईनला पोहोचलाय आणि ॲज आय कॅन सी पुढे निफ्टी गॅप अप ओपन दाखवतोय आजही. एक चांगला जबरदस्त गॅप अप देतोय तो 60-70 पॉईंटचा आणि तो सहज जो मागचा रेजिस्टन्स होता 11,800च्या आसपास तो सहज उडवेल. माझा आवाज थोडासा प्रॉब्लेम देतोय, त्यामुळे समजत नसेल तर परत व्हिडिओ बघा. आणि हे जे दोन स्विंग हाय होते कडचे, त्याच्यावरही त्याने डिसायसिव्हली क्लोज दिलेला आहे. हा जो एक हाय होता आणि हा एक हाय होता, त्याच्यावर जाऊन त्याने आता कालचं क्लोजिंग दिलं आणि आज त्याच्याही वरच ओपन होतं. सो बेसिकली आता निफ्टी खाली येण्यासाठी काही असं रिझन सच काही नाहीये चार्टवर, कारण की ग्लोबल मार्केट हे चांगलं पॉझिटिव्ह आहे आणि जे इंडियन अर्निंगचे जे नंबर येतात तेही खूप पॉझिटिव्ह आहेत. GCSचे पण काल नंबर्स आले, प्रॉफिट खूप चांगलं आहे. म्हणजे लिस्टेड कंपन्या आहेत त्या बॅक ऑन ट्रॅक आलेल्या आहेत. स्मॉल स्केप, मिड कॅप, आणखीन नॉर्मल कंपन्यांना भलेही किंवा नॉर्मल माणसाला प्रॉब्लेम होत असेल, पण या ज्या कंपन्या आहेत यांना काही प्रॉब्लेम नाहीये आणि सीम्स टू बी ऑल नॉर्मल नाव फॉर देम. सगळं व्यवस्थित त्यांचं चाललेलं आहे. सो मार्केट फक्त अर्निंग आणि ह्याच्याकडेच बघतं, ते नंबर्सच बघतं, ते फिलिंग आणि इमोशन्स आणि आजूबाजूची परिस्थिती काही बघत नाही. सो बेटर वी शुड वॉक विथ द ट्रेंड. कारण की असं होतंय की आता खूप एक माइंडसेट झालाय की मार्केट कधी खाली पडेल कधी खाली पडेल. हा जो माइंडसेट झालाय त्याच्यामुळे ट्रेड करताना खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. तर माझ्यामध्ये तुम्ही थोडे दिवस असं प्रॅक्टिस करा की इमोशन्स येऊ शकणार नाही ट्रेडमध्ये, की तुम्हाला हा ट्रेड वर जाताना दिसतोय तो वरच ट्रेड करायचा आहे. अर्थात कुठेही वरच्या लेवलला बाईंग नाही करायचंय, तो वेडेपणा ठरेल. तुम्हाला डिक्लाइनलाच बाय करायचंय, म्हणजे तुमचा स्टॉप लॉस नेहमी कमी राहील. आता माझ्यासाठी कुठली लेवल असेल बाय करायचं मला झालं तर मी एक या झोन मध्ये बाईंग प्रेफर करेन. आता 11,600 ते 11,550 हे झोन माझ्यासाठी आता बाईंग झोन असेल. या पुढचा याच्यानंतर मला जर काही डिक्लाइन मिळाला थोडं मी विकलीवर घेतो. वरची टार्गेट निफ्टीची माहितीच आहे आपल्याला, 11,800 आणि 12,000 आहेत. त्याही वर तो जाऊ शकतो. आता तो नवीन हाय हेही बनवू शकतो, कारण की पुढचे 2 महिने असं खूप काही मला वाटत नाही की मार्केटमध्ये निगेटिव्हनेस येईल, कारण की फेस्टिव्ह सीझन पण सुरू होईल आपला थोडासा आणि कोरोनामुळे जे काही गोष्टी झाल्या त्या अजून नॉर्मलाइज होतच जाणार आहेत. सो मार्केट नेहमी फ्युचरचा विचार करतं, मार्केट करंट परिस्थिती काय त्याचा विचार नाही करत आहे. सो मार्केट फ्युचरचा विचार करून पुढे जायचा प्रयत्न करतोय आणि टिल इलेक्शन तरी मला वाटत नाही काही खूप असा फरक पडेल. खूप साईडवेज राहील, पण खाली येण्याचे चान्सेस आता दुसरं होत चाललेत खूप. आणि तसं जेव्हा चार्टवर दिसेल तेव्हा आपण आपलं मत नक्कीच चेंज करू, कारण की तुम्ही आत्तापासून विचार केला मार्केट खाली येईल तर मग ट्रेड करणं कठीण होईल. त्याच्यामुळे तुम्ही लॉंग पोझिशन घेताना पण विचार कराल त्याच्यामध्ये. आता ज्या लॉंग पोझिशन्स आहेत तुमच्या ऑलरेडी त्या तुम्ही ठेवून द्या, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. कुठे तुम्हाला डिक्लाइन मिळते तर बाईंग करायचं हे नक्कीच आहे. हा झोन जो आहे 11,600 आणि 11,550 हा नक्कीच बाईंग झोन आहे. आता निफ्टी बँकचा विचार केला मी. निफ्टी बँकचा विचार केला. निफ्टी बँक एक रेजिस्टन्स होता निफ्टी बँकसाठी.
एकदा टेस्ट केला, दोनदा केला, तिसऱ्यांदा क्रॉस करून तो परत खाली आला आणि चौथ्यांदा परत तो रिटेस्ट करतो. तर आज समजा ह्याच्या वर उघडला निफ्टी बँक कुठेतरी, तिचं डेली चार्ट, तर हा एक त्याचा ही 2 टार्गेट ओपन होतील त्याच्याकरता, एक 23,800 वगैरे आणि पुढचं 25,000. बँकिंग सेक्टरही आता बऱ्यापैकी चालतंय, कारण की होम लोन आणि या सगळ्या जे फायनान्शियल कंपन्या होत्या त्या अचानक गेल्या काही दिवसात एचडीएफसी बँक म्हणा, एचडीएफसी लिमिटेड म्हणा, 8-9% चाललेल्या आहेत. ह्यालाही एक ट्रेंड लाईन आहे, जर ती आपण बघितली, चेक केली, आज तो क्रॉस करू शकतो ही ट्रेंड लाईन. ओव्हरऑल पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. जोवर काही प्रॉफिट बुकिंग, आणि तर प्रॉफिट बुकिंग तर कधी येऊ शकतं, पण ते कधी येईल ते आपण नाही सांगू शकत, कारण की ही इतकी व्हर्टिकल रॅली गेली आहे, ते कुठल्या मोमेंट पासून प्रॉफिट बुकिंग येईल ते काही सांगता येत नाही आता. सो बेटर अँटिसिपेट करण्यापेक्षा काही गोष्टी पार्टिसिपेट केलेलं कधी चांगलं आहे. जेव्हा ती सेलिंग येईल त्यावेळी आपण आपलं मत बदलून आपल्या पोझिशन एक्झिट करू. ते आपल्याला माहिती आहे, प्रत्येक कॅन्डलचा लो हा आता प्लस सपोर्ट झालेला आहे. ज्या दिवशी तो असा लो तुटेल इकडचे, कालचे लो तुटायला सुरुवात होईल, त्या दिवशी आपण एक्झिट करू आपल्या पोझिशन. पण आता मार्केट पडेल या भीतीने उगाच पोझिशन एक्झिट करण्यात काही पॉइंट नाही. हा एक रेजिस्टन्स आहे 23,200चा बँक निफ्टीसाठी. तर मला मते आज क्रॉस व्हायला काही हरकत नाही, त्याच्या वरही ओपन होईल कदाचित मे बी. सो प्राइस ऍक्शन खूप महत्वाची आहे आणि लेवल्सवर काम करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही लेवल्सवर काम केलं तर इमोशन्स तुमच्या कमी होतील आणि ट्रेड जास्त चांगले होतील. कुठेही वरच्या लेवलला बाईंग अवॉइड करायचंय, गॅप अपला चेस नाही करायचंय वरती जाऊन की मार्केट पॉझिटिव्ह म्हणून हा कुठेही बाईंग केलं असं नाही करायचंय. तुम्हाला खाली मिळालं तरच बाईंग करायचंय, अदरवाईज सोडून द्यायचा विषय. मला हा जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणखीन कमेंट बॉक्समध्ये तुमचं अभिप्राय द्या, म्हणजे मला समजेल की काय चुका होत आहेत किंवा काय अजून सुधारणा अपेक्षित आहेत, किंवा तुम्हाला अजून काही शेअर स्पेसिफिक डाऊट असेल तर तेही विचारा, आपण तेही इथे डिस्कस करत जाऊ सकाळी. आणि तुमच्या कुठल्याही पोझिशन्स फायनान्शियल ऍडवायझरला तुमच्या विचारूनच करा. ऍज आय एम नॉट अ सेबी रजिस्टर्ड कन्सल्टंट. हे माझं रेकमेंडेशन नाहीये कुठलंही, हा माझा स्टडी मी तुमच्यावर शेअर करतोय. तुमच्या ट्रेड आणि पोझिशनसाठी तुमच्या फायनान्शियल कन्सल्टंटचा नक्की ऍडवाइस घ्या. सो दॅट्स इट फॉर द डे. हॅव अ नाईस डे. Trade safe.